10 मिनिटात ते 15 मिनिटात आपण एक 2-3 टप्प्यामध्ये आपण एक चर्चा करणार आहोत. दुसरं, आपण काही प्रश्न उत्तरचं सुद्धा एक 5 मिनिटाचं सेशन ठेवू किंवा कुणाला काही शंका असतील तर आपण त्या विचारू. तर हृदयरोगची कारणं काय आहेत, प्रमुख कारणं काय आहेत? तर रक्तदाब हे सगळ्यात प्रमुख कारण आहे. रक्तदाब म्हणजे काय? जवळपास सगळ्यांना माहिती आहे, तरी एका मिनिटात सांगतो की आपल्या जसं पाण्याची पाईपलाईन असते तशी आपल्या संपूर्ण शरीरामध्ये रक्तवाहिन्यांची पाईपलाईन आहे, अवघ्या पूर्ण शरीरामध्ये. त्यातनं रक्त वाहतं, ते किती दाबाने वाहतं त्याला आपण रक्तदाब म्हणतो. एक साधारणतः 35 ते 40 वर्ष वयापर्यंत माणसांमध्ये आणि पाळी जाईपर्यंत महिलांमध्ये आपल्या रक्तवाहिन्या इलास्टिक रबरासारख्या असतात. कितीही ताण वाढला तरी त्या रक्तवाहिन्या फुगतात आणि रक्तदाब वाढत नाही. हे नॅचरल प्रोटेक्शन झालं वयामानाने. पण 40 नंतर रक्तवाहिन्या कडक स्टिफ होतात आणि रक्तदाब वाढतो. याला म्हणायचं वयामानानं आलेला रक्तदाब. तो जवळपास एकदा आला की तो बंद पडत नाही. जसं आपलं वय 40 झालं की ते 39 कधीच होत नाही. दुर्दैवाने ते आपलं धावपळीचं वय असतं, आपला व्यवसाय, जॉब, मला हे कमवायचे ते कमवायचं, आणि आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. मग वाढत्या वयानं वाढलेला बीपी हा एक सगळ्यात महत्त्वाचं हृदयरोगासाठी कारण आहे. दुसरं, वाढलेलं कोलेस्ट्रॉल. आता साधी गोष्ट आहे, कोलेस्ट्रॉल आपल्याला काही बाहेरून दिसत नाही, पण ॲज अ डॉक्टर म्हणून आम्ही काही लक्षणं किंवा काही सायन्स बघतो. डोळ्याच्या आसपास काही छोट्या गाठी असतात, पाठीवर मानेवर काही छोट्या गाठी असतात. त्या इनडायरेक्टली असं आम्हाला सजेस्ट करतात की या व्यक्तीमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असू शकतं. पण जनरली मला वाटतं की 40 नंतर आपण एक वार्षिक काही तपासण्या करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये आपण कोलेस्ट्रॉलची तपासणी करतो. नवीन आलेल्या मेंबरचं स्वागत आहे सर, गुड मॉर्निंग. एक 2 मिनिटापूर्वीच आम्ही चालू केलंय. कोलेस्ट्रॉल, वाढलेलं कोलेस्ट्रॉल हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे. तिसरं अतिशय महत्त्वाचं, आता त्या कारणांमध्ये ॲक्च्युली आपण 2 आर्बिट्ररी पार्टमध्ये डिव्हाइड करू, जे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आणि नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. आपण ज्याला बदल घडवू शकतो असे रिस्क फॅक्टर, आणि त्यात बदल घडवू शकत नाही. दुर्दैवाने 95% हृदयाचं कारण असे आहेत की ज्याला आपण चेंज करू शकतो. त्यातलं पहिलं कारण आहे रक्तदाब, दुसरं आहे कोलेस्ट्रॉल, तिसरं आहे तंबाखू. म्हणजे मी प्रत्येकाला वैयक्तिक प्रश्न विचारणार नाही, तुम्ही इतके जागृत आहात, सकाळी व्यायामाला येतात, म्हणजे बहुतेक याच्यापैकी कुणीच तंबाखू खात नसेल. आणि कळकळीची विनंती आहे, जर कोणी खात असेल तर कमीत कमी आजपासून तरी बंद करावी. मग ते कुठल्याही स्वरूपात असो, सिगरेट असेल, स्मोकिंग असेल, गोवा, हुक्का, खैनी, खर्रा, जे काही पद्धतीचं असेल. तर जगातलं सगळ्यात वाईट आणि बदलण्याजोगं जर कारण असेल हृदय आणि तत्सम आजारासंबंधी, ते म्हणजे तंबाखू, जे की आपण बदलू शकतो. त्याच्यानंतर वाढलेलं वजन. सगळ्यांसाठी हा प्रॉब्लेम आहे, माझ्यासहित तुमच्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे की वाढलेलं वजन. पण त्याच्याबद्दल विनाकारण अगदी काळजी करण्यापेक्षा होईल तेवढं आपल्या BMI, बॉडी मास इंडेक्सनुसार करण्या इतपत मेंटेन होईल तेवढं वजन कमी करणे, याच्या व्यतिरिक्त जास्त प्रयत्न न करणे, तो एक भाग आहे. ताणतणाव अतिशय महत्त्वाचा रिस्क फॅक्टर. धावपळ, रोज मला हे करायचंय, माझं अचीव करायचंय, मला जॉबला जायचंय, मला हे करायचंय, आणि त्यातमध्ये आपण इतका तणावात असतो. बैठी जीवनशैली, असे खूप गोष्टी आहेत ज्या आपण टाळू शकतो. आणि जे नॉन मॉडिफायबल आहेत, वय वाढतं वय, त्याला आपण बदलू शकत नाही. आणि दुसरं आहे जेनेटिक, अनुवंशिकता. आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना जर हार्ट अटॅक किंवा तत्सम आजार असतील तर त्याच्यानुसार आपल्याला त्याची शक्यता जास्त असते. आणि दोघांनाही असेल, आई वडिलांना जर 55 वर्षापेक्षा कमी आपल्या वडिलांना आणि साधारणतः 50 वर्ष वयाच्या आधी आईला जर आजार असेल तर आपल्याला येण्याची शक्यता असते. हे झाले कारणं. त्यात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला जवळपास 90% कारणं हे आपण चेंज करू शकतो किंवा आपण बदलू शकतो. रक्तदाब कंट्रोल करू शकतो, वजन बऱ्यापैकी नियंत्रणात आणू शकतो, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणू शकतो. मग ते खाण्यापिण्याच्या सवयी असतील, औषधं असतील. आता एक्झॅक्टली काय होतं, हृदयाचा अटॅक म्हणजे काय होतं? वाढतं वय, वाढलेली शुगर, डायबिटीस, विसरतो मी. डायबिटीस हा एक अतिशय महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे, जो मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहे आणि ज्याला आपण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणू शकतो. वाढलेलं वजन असेल, डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, कोलेस्ट्रॉल असेल, ताणतणाव असेल, बैठी जीवनशैली असेल, या सगळ्या कारणांमुळं आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू चरबीचा थर जमायला लागतो. ही लॉंग प्रोसेस असते. कोणामध्ये 2 वर्षात होते, 5 वर्षात होते, 10 वर्षात होते, 20 वर्षात होते, 25 वर्षात होते.
आणि जवळपास सगळ्याच रक्तवाहिन्यांमध्ये आतून चरबीचा थर जमत असतो. ही नॅचरल प्रक्रिया तुमच्या माझ्या सगळ्यांमध्ये होत असते. पण ज्यांच्यामध्ये रिस्क फॅक्टर जास्त असतात, वजन, BP, कोलेस्ट्रॉल, शुगर, वाढतं वजन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या रिस्क फॅक्टर असतात त्या लोकांमध्ये ती प्रक्रिया फास्ट होते. सगळ्याच रक्तवाहिन्यांमध्ये अशी प्रक्रिया होते, पण विशेषतः डोळे, किडनी, मेंदू, हृदय या रक्तवाहिन्या नाजूक असतात, त्याच्यामध्ये ती जास्त लवकर होते. आता हाच आज जो मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे, या वेळेला आपल्याला त्याला पिकअप करायचं आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर तर सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला घरी बसायचं नाही, आपल्याला दवाखान्यात जायचं. पण काय होऊ शकतं त्या 10-5 वर्षामध्ये, आपण काय लक्षणं. मी रोज व्यायामाला जातो, एक ठराविक अंतर मी व्यायाम करतो, पण आज समजा मी उत्साह वाढला आणि मी एक ठराविक अंतर थोडं वाढवलं, मला आज जास्त दम लागला, अस्वस्थ वाटलं, छाती भरून आल्यासारखं वाटलं, हे लक्षण अनयुज्युअल आहे. त्याला आपल्याला नक्कीच डॉक्टरांना दाखवायचं. त्याचं काय होऊ शकतं मी पुढच्या याच्यामध्ये मी सांगतो. अचानक एका दिवशी मी ट्रेकिंगला गेलो, एक ठराविक अंतर चढलं, पण मी आज जास्त चढलो, मला परत ते दम लागल्यासारखं झालं, छातीवर ओझं वाटल्यासारखं झालं, तरी हे अनयुज्युअल लक्षण आहे. एकच सेकंद वेगळं उदाहरण देऊन सांगतो. एक गावातले प्रतिष्ठित व्यापारी नगर परिषदेमध्ये काही कामानिमित्त गेले, पायऱ्या चढले आणि अतिशय घामाघूम झाले आणि छाती भरून आल्यासारखी वाटली. ते खाली पडले, कोलॅप्स झाले. त्यांना तिथल्या कर्मचाऱ्यांना पाणी पाजलं, अर्धा तास त्यांनी आराम केला, तरीही लक्ष दिलं नाही. दिवसभर परत त्यांच्या त्या रुटीन कामामध्ये व्यस्त झाले. पहाटे परत छाती अस्वस्थ वाटायला लागलं. सकाळी 10ला सरकारी दवाखान्यातल्या ओपीडीत गेले, 3 तास रांगेत उभे राहिले, ECG काढला, तोपर्यंत 2 वाजले. गडबडीत कदाचित कुणाच्या लक्षात आलं नसेल, तो दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ऑलमोस्ट मृत अवस्थेत माझ्याकडे आले. तर खरंच इंडिकेशन मिळतात आपल्याला. असे खूप रोज आम्ही उदाहरणं बघतो की काहीतरी याच्या आधी घटना घडलेली असते, असं अचानक 99% काही होत नाही. तर आपण पुढच्या टप्प्यात जाऊया. या सगळ्या कारणांमुळं आपल्या रक्तात वाहिन्यांमध्ये चरबीचा थर जमतो. एका दिवशी अचानक, कधी बघा, मानसिक ताण झाला, कुठल्या काही व्यावहारिक ताण झाला, ब्लड प्रेशर वाढलं, या कारणामुळं अचानक ती रक्ताची गुठळी किंवा चरबीची गुठळी तुटते आणि मधल्यामध्ये अडकते. ती जर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडकली तर त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. बसा बसा बसा, त्यांना बसता येतं. रक्तवाहिनी जर मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडकली तर त्याला आपण मेंदूचा अटॅक म्हणतो. आता आपण शेवटी घेऊ एक्झॅक्टली इमर्जन्सीला काय करायचं. आता त्याच्या पुढचा भाग, आता आपण याला टाळू कसं शकतो. नक्कीच छोट्या छोट्या गोष्टी. ही काही वन डे प्रक्रिया नाहीये की मी आज एक 10 दिवसाचं प्रशिक्षण घेतलंय आणि मी आता आयुष्यात मी हृदयरोग टाळणार आहे, असं काही होऊ शकत नाही. हे तुमच्या उठल्यापासून झोपण्यापर्यंतच्या छोट्या छोट्या गोष्टी. तुम्हाला जर रक्तदाब असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या ज्या डॉक्टरांवर विश्वास आहे त्या डॉक्टरांकडे जाऊन नियमित रक्तदाब तपासून त्याला कंट्रोलमध्ये ठेवा. बऱ्याच लोकांना असं असतं की मला कमी वयात रक्तदाब आहे, मला गोळी लागेल का, मग मला सवय लागेल का, मी नाही करणार, मी आज 4 राऊंड जास्त मारतो. हे चांगलं आहे, व्यायाम वाईट नाही आहे, पण हे असं नाही की व्यायामानं सगळं बंद पडतं. त्यात तुमचे बाकीचे फॅक्टर असतात. स्ट्रेस असतो, तुमची फॅमिली हिस्ट्री असते, तुमचं वजन असतं, तुमचं कोलेस्ट्रॉल असतं. म्हणजे तुम्ही फक्त योगासनं केले किंवा फक्त तुम्ही व्यायाम केला म्हणजे तुम्ही सगळं होतंय असं नाही. तो एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे, पण त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी पण हृदयरोगाला थांबवण्यासाठी किंवा कंट्रोलमध्ये आणण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर त्रास नसला तरी 30, 35, 40च्या पुढे तर नक्कीच तुम्ही सर्वंकष तपासण्या सगळ्यांनी माझ्यासहित करून घेणं गरजेचं आहे. मग कोलेस्ट्रॉल असेल, आठवडे सरांनी सांगितल्याप्रमाणे ब्लड शुगर असतील किंवा इतर काही घटक, किडनीचे घटक असतील, त्याच्यामुळं आपल्याला अंदाज येतो की आपल्या शरीरात काही बदल झाला आहे का. तर प्रायमरीली ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवणं अतिशय गरजेचं आहे. डायबिटीसबद्दल इतके गैरसमज आहेत. मी जांभळीच्या बिया खातो, मी काय हे अमुकची डाळ खातो, तर तुम्ही सगळं करा. कुठलीच पॅथी जगातली वाईट नाही आहे, पण त्याच्यामुळं मूळ जो उद्देश आहे की डायबिटीस कंट्रोल झाला पाहिजे, त्याला फक्त हानी न होता तुम्ही डायबिटीस कंट्रोल करा, कुठल्याही पद्धतीनं करा. पण अघोरी पद्धतीनं बऱ्याच वेळा काही प्रमाणात शुगर कमी होते आणि परत वाढते आणि आपण एक वेगळ्या उत्साहात असतो की माझी शुगर कमी झाली आणि तेव्हा आतून नुकसान होतं. मग कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं ब्लड शुगर लेवलमध्ये ठेवणे हे अतिशय महत्त्वाचं म्हणजे मुद्दा आहे. त्याच्यानंतर येतो व्यायाम. अतिशय साधा.
तुम्हाला जमेल असा तुमच्या दिवसभराच्या शेड्यूलनुसार 45 मिनिटं ते 1 तास रोज कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा व्यायाम, इव्हन आठवड्यातनं 5 दिवस तरी चालणे, फिरणे, पोहणे, जॉगिंग, सायकलिंग, बॅडमिंटन, कुठल्याही प्रकारचा खेळ, योगासनं, प्राणायाम जो आपल्याला आपल्या शेड्यूलप्रमाणे जमतो तेवढा जरी व्यायाम केला तरी तो हृदयासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. चालण्यामध्ये थोडं भरभर चालणे किंवा ब्रिस्क वॉकिंग म्हणतो आपण त्याला, हा महत्त्वाचा व्यायाम आहे आणि कुठल्याही स्वरूपाचा व्यायाम तुम्ही करू शकता. या सगळ्या गोष्टीनंतर आपण बऱ्यापैकी या सगळ्यांना कंट्रोल. सगळ्यात महत्त्वाचं तंबाखू. तंबाखू अतिशय मोठा आणि सगळ्यात वाईट रिस्क फॅक्टर आहे जो की आपल्या हातात आहे. त्याला थोडंसं प्रमोशन लागतं. आता आपण मित्रांमध्ये बसलो, घे रे एक सिगरेट, काही होत नाही. तर मित्रसुद्धा असे पाहिजेत की जे आपल्याला थोडंसं त्यापासनं परावृत्त करणारे मित्र पाहिजे, तर आपण त्या गोष्टी सोडू शकतो. कारण त्याला थोडा त्रास होतो सोडायला. तर होईल तेवढं तंबाखू आणि त्याच्याशी निगडीत सगळे पदार्थ, गोवा गुटखा बंद करणं हे अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सगळ्यांना माहीत आहे की तंबाखूमुळे जगातले सगळ्या प्रकारचे आजार होतात. कॅन्सरपासनं सगळे 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 आजार होतात. तोही मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आता आपण शेवटच्या थोडंसं टप्प्याकडे येऊ की आपल्याला इमर्जन्सीमध्ये काय करायचं. इमर्जन्सीमध्ये त्याच्या आधी हे महत्त्वाचं आहे की हे जे आपल्याला ग्रीन सिग्नल्स किंवा काही इंडिकेटिंग साईन्स मिळतात, अचानक आपण जास्त चालल्यानंतर दम लागणे, डायबिटीस आणि ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांचा आणखीन एक महत्त्वाचा सिम्पटम असतो. तुम्ही आपले वडीलधारी मंडळी असतील, मोठे भाऊ असतील, त्यांना विचारत जा तर तुम्ही रोज सकाळी सकाळी फिरायला जाता, पण असं कधी जाणवलं का की तुम्हाला ठराविक अंतरानंतर गेल्यानंतर थोडं छाती भरल्यासारखी वाटली किंवा आवळल्यासारखी वाटली आणि मग तुम्हाला थांबावं लागलं आणि थांबल्यानंतर 5 मिनिटांनं तुम्ही फ्रेश झालात आणि परत झालात, तर हा अतिशय महत्त्वाचा सिम्पटम आहे. याचा अर्थ तुमच्या हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या कदाचित ब्लॉक झालेल्या आहेत. तुम्ही जेव्हा एका जागेवर बसता तेव्हा हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो, पण तुम्ही जेव्हा कष्ट करता किंवा काही कुठल्या स्वरूपाचं काम करता तेव्हा हृदयाला रक्तपुरवठा जास्त लागतो आणि तो मिळत नाही, म्हणून दुखतं, भरल्यासारखं वाटतं किंवा जड वाटतं. तर त्यावेळेला आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढच्या तपासण्या करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता सगळ्यांना बेसिक तपासण्या ECG आपण बऱ्याच वेळा काढतो. दुसरं, मला ॲसिडिटी झाली आहे, मला पित्त झालं आहे, पाठ दुखते, कृपया याच्याकडे दुर्लक्ष करू नका. 5 मिनिटाचं काम आहे. तुम्हाला जे डॉक्टर उपलब्ध आहेत, आजकाल छोट्या छोट्या डॉक्टरांकडे ECG उपलब्ध आहे, त्यांच्याकडनं ECG काढा. त्यांच्या लक्षात नाही आलं, त्यांच्या मित्रांना, सिनियर जे हृदयाशी काम करतात त्यांच्याशी संपर्क करायला लावा. ECG नॉर्मल असेल तर काळजी करण्यासारखं नाही. बहुधा बऱ्याच वेळा हार्ट अटॅक असेल तर असं पण होतं की प्रायमरीली ECG नॉर्मल असतो आणि काही अर्ध्या तासाने, 1 तासाने पण ECGत बदल घडतात. पण तेव्हा जर तुमचं दुखणं कमी नाही झालं, आता ECG काढला आणि दुखणं कमी नाही झालं, तरी डबल 1 तासाभराने, अर्ध्या तासाने पण ECG काढावा, असं एक ॲडवायजेबल आहे. आता एक प्रमुख लक्षणं काय असतात? हार्ट अटॅकची लक्षणं जवळपास सगळ्यांना माहिती आहे, तरी आपण रिवाईज करू. सगळ्यात महत्त्वाचं हार्ट अटॅकचं लक्षण असतं छातीत दुखणे. छातीत त्वचा आहे, मसल्स आहेत, हाडं आहेत, फुफ्फुसं आहेत, रक्तवाहिन्या आहेत आणि नंतर हृदय आहे. यात कुठलाही भाग दुखला, पाठ, तरी आपल्याला छातीत दुखतं. पण हृदयाचं दुखणं जरा वेगळं असतं, जे आपल्याला आज समजून घ्यायचंय. हृदयाचं दुखणं हे पिन पॉइंट करता येत नाही. असं सांगतो डॉक्टर साहेब माझं असं दुखतंय, हे टिपिकल हृदयाचं दुखणं असतं. म्हणजे एका ठिकाणी नसतं, पूर्ण छातीत दुखल्यासारखं, पाठीत दुखल्यासारखं, घाम येणं, अस्वस्थ वाटणं, छाती भरून आल्यासारखं वाटणं, दुखणं जबड्याकडं जाणं, दुखणं हातांमध्ये जाणं, असे लक्षणं असल्यानंतर आणि हे बराच वेळ राहणं, हे महत्त्वाचं हृदयाचं लक्षण आहे. कारण साधं तुम्हाला मार लागला, अवघडलं तरी पण हृदयाचं दुखत असतं. अशा वेळी घाबरून न जाता, ठीक आहे, आपल्याला एक कन्फर्म करण्यासाठी आपण ECG करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण जेव्हा असे लक्षणं असतात, घाम येणे, अस्वस्थ वाटणे, छाती भरल्यासारखं वाटणे, बऱ्याच वेळा BP आणि शुगरच्या रुग्णांचं अचानक हृदय फेल होतं आणि त्यांना बसल्या बसल्याच एकदम दम लागायला लागतो, अतिशय दम लागायला लागतो. ते सुद्धा अतिशय वाईट आणि सिरियस लक्षण असतं. तर अशा वेळेला न थांबता लवकरात लवकर जिथे चांगली सोय आहे अशा रुग्णालयामध्ये आपल्याला त्यांना शिफ्ट करणं आवश्यक असतं. आता आपण इमर्जन्सी, आज ग्राउंडवर आहोत,
कुणाला काहीतरी अचानक त्रास होतोय, आपण एमर्जन्सी काय करावं? ठीक आहे, हे पहा, एमर्जन्सी खूप काही करण्यासारखं नसतं. तुम्ही म्हणताल आम्ही त्याच्यासाठी तर ऐकण्यासाठी आलो, कारण का तो एक एक मिनिट, एक क्षण ॲक्च्युली महत्त्वाचा असतो. आपल्याला काहीतरी करत करत पेशंटला हॉस्पिटलमध्ये कसं शिफ्ट करता येईल हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण इथे बसू, प्राथमिक ट्रीटमेंट करू आणि पुन्हा अर्ध्या तासाने शिफ्ट करू असं नाही आहे. आणि याची रेंज ऑफ सिम्पटम्स असतात. पेशंट एका सेकंदामध्ये अचानक हृदयामध्ये दुखून तो धाडकन कोलॅप्स होऊ शकतो आणि एका मिनिटामध्ये त्याचं सगळं स्टॉप होऊ शकतं. ही एक अवस्था. त्याला छातीत दुखतंय ही दुसरी अवस्था. आज एक साधं आपल्या अंगठाच्या बाजूला आपली नाडी लागते. प्रत्येकजण चेक करून बघा. बहुतेक सगळ्यांना माहीत आहे तरी प्रत्येकजण चेक करून बघा. आपल्याला नाडी लागते. आपण शक्यतो चेक करत नाही. तर अंगठ्याच्या साईडनं इथं आपण नाडी बघतो घड्याळाच्या तिथे. ही नाडी बऱ्याच वेळा BP कमी झाल्यामुळं लागत नाही. पहिलं काम शक्य असेल तर नाडी बघणे. बऱ्याच वेळा BP जर कमी झाला तर ही हाताची नाडी लागत नाही, तर इथं आपण मानेची नाडी बघायची. ह्या खड्ड्यामध्ये इकडनं एक आणि इकडनं एक. कितीही BP कमी झाला तरी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला मानेची नाडी लागते. आणि याच्यावरनं आपल्याला अंदाज प्राथमिक येतो की ह्या पेशंटचा BP कमी झाला आहे. जर ज्या पेशंटचा BP कमी झाला आहे त्याला उठवायचं नाही, त्याला आपल्याला झोपवून ठेवायचं आहे. होईल तेवढं शक्यतो झोपून ठेवायचं आहे. बऱ्याच वेळा वाहन आलं एमर्जन्सी, आपण त्याला उठवतो, उचलण्याचा प्रयत्न करतो आणि मग गाडी शिफ्ट करतो. त्यानं सुद्धा पेशंट बऱ्याच वेळा थोडे स्थिर झालेले बिघडतात आणि कोलॅप्स होतात. शक्यतो आडव्या परिस्थितीमध्ये आपल्याला कसं त्याला गाडी, ॲम्ब्युलन्स जे काही आपल्याला उपलब्ध असेल त्याच्यामध्ये न्यायचं आहे, उचलून न्यायचं आहे. त्या उलट ज्या पेशंटला छातीत दुखते आणि खूप दम लागतोय त्याला झोपवायचं नाही. उलट परिस्थिती आहे. त्याच्या हृदयाभोवताली आणि फुफ्फुसाभोवताली पाणी साचलेलं असतं, त्याला आपण हार्ट फेल्युअर म्हणतो. असे पेशंट झोपू शकत नाहीत. ते स्वतःहून म्हणतात मला उठून बसू द्या, मला श्वास द्या, मोकळी हवा द्या. तशा पेशंटला झोपवायचं नाही. म्हणजे ह्या 2-3 गोष्टी आपण प्रायमरली आपण करू शकतो जे आपल्या लक्षात येतं. आता याच्या पुढची परिस्थिती की पेशंट एकदम कोलॅप्स झालेला आहे. आता कोलॅप्स कशामुळे होतात? साधी हायपोग्लायसेमिया, शुगरचा पेशंट आहे, व्यायाम करतो आहे, अचानक कसं तरी वाटतंय, भूक लागल्यासारखं वाटतंय आणि कोलॅप्स झाला. तर शक्य असेल तर शुगर, चॉकलेट वगैरे, ज्यांना डायबिटीसची हिस्ट्री आहे त्यांना ते देऊन तो शुगर कमी झालेली आपण पूर्ववत करू शकतो. हा सुद्धा एक महत्त्वाचा काय म्हणतो एक सिच्युएशन आहे जे आपण आउटसाईड द हॉस्पिटल त्याला ट्रीट करू शकतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक शॉक लागला आहे, तो धाडकन पडला आहे, तर ॲटलिस्ट अशा जाग्यावर त्याला झोपवावं किंवा बसवावं जिथं जर आणखीन काही त्याला कन्व्हल्जन किंवा झटका आला तर त्याला इजा होणार नाही. दुसरं, असे काही लोक असतात ज्यांना मिरगीचा अटॅक येतो, त्यांच्या तोंडातनं फेस येतो. शक्यतो तो तोंडातला फेस त्याच्यात बोटं न घालता, आपण असं एक कन्सेप्शन आहे की त्याच्या तोंडात काहीतरी घाला, त्याच्या नाकापुढे शूज न्या, तर हे सगळं न करता त्याच्या तोंडाच्या भोवतालची जी घाण आहे किंवा त्याची लाळ आहे ते काढली तर त्याचा कमीत कमी श्वास चालेल, त्याचा श्वास व्यवस्थित होईल, एवढं प्रायमरीली करायचं आहे. त्याला अशा ठिकाणी झोपवायचं आहे ज्याला आणखीन काही मार लागणार नाही, इजा होणार नाही, तो दगडावर पडणार नाही आहे. आणि शक्यतो मेंदूशी निगडीत मिरगीचा, घेवड्याचा आलेला अटॅक हा 5-10 मिनिटांनी आपोआप कमी होत असतो. त्याला फक्त लागू नये एवढी आपण काळजी घ्यायची. पण हृदय आणि छाती दुखण्यासंबंधित आलेल्या गोष्टी ह्या अतिशय वेगळ्या असतात. साधं भूक लागली आहे, सकाळपासून नाश्ता केला नाही, विद्यार्थी शाळेत रांगेत बराच वेळ उभा आहे आणि तो पडला, त्याचा उपचार वेगळा असतो. कारण त्याला फक्त व्यवस्थित फ्लॅट झोपवणे एवढं जरी केलं आणि शुद्ध हवा दिली तरी तो 5 मिनिटात म्हणजे फ्रेश होऊ शकतो. आणि आता महत्त्वाचा जो मुद्दा आहे, कार्डिओ पल्मोनरी रेसिसिटेशन काय आहे एक्झॅक्टली, आपण काय करू शकतो? आजकाल प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, सगळ्यांमध्ये म्हणजे हे प्रायमरीली जर एखाद्या रुग्णाला हार्ट अटॅक किंवा तत्सम काही गोष्ट झाली आणि त्याचं हृदय बंद पडलं तर करण्याची ही प्रक्रिया आहे. एक 2-5 मिनटं मी त्याच्याबद्दल सांगतो. तुम्हाला शक्य आहे झोपणं? आपण अशा ठिकाणी आहोत की आपण काहीच करू शकत नाही, प्रवासात आहोत, कुठंतरी ट्रिपला गेलोत आणि अचानक असा पेशंटला, त्याला नोन आहे, त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं की यांना BP आहे, शुगर आहे, अचानक छाती दुखले, पेशंट कोलॅप्स झाला. तर होईल तेवढं फ्लॅट अवस्थेत झोपवणे,
त्याच्यानंतर आपण अशा अवस्थेत बसणे. हे तुमचे 2 हात एकावर एक ठेवून छातीच्या खालच्या भागामध्ये त्याला आपल्याला दाबायचे. एक साधारणतः 1 मिनिटामध्ये 100 वेळा कमीत कमी दाबायचे. इतकं फास्ट दाबायचे. 1 मिनिटामध्ये 100 वेळा. हे हात आपले असे सरळ पाहिजेत. आपल्याला आपण म्हणतो ना, प्रेस केल्यासारखं नाही करायचं. आपलं अख्ख्या शरीराचं वजन त्याच्यावर पडलं पाहिजे आणि हे एकावर एक हात ठेवून असं दाबायचंय. साधारणतः 1 इंच तरी छाती खालीवरी झाली पाहिजे एवढ्या जोरात दाबायचे. बऱ्याच वेळा बरगड्या असं आम्ही जेव्हा इमर्जन्सी करतो तेव्हा तुटतात, पण त्यावेळेला ते महत्त्वाचं असतं की हृदयाला दाब बसणं, त्याच्याशिवाय हृदयाला प्रेशर बसत नाही किंवा पंप येत नाही. हा एक मुद्दा प्रेस करणे. आणि दुसरा मुद्दा तोंडाने श्वास देणे. तोंडाने श्वास देणे. तोंडाला जर काही त्याच्या लाळ वगैरे आलेली असेल तर रुमालाने पटकन पुसणे आणि पूर्ण तोंडामध्ये तोंड घेऊन 1 ते 2 सेकंदाचा असा जोरात एक ब्लो देणे. आणि तो ब्लो दिल्यानंतर असं लक्षात आलं पाहिजे की छाती फुगली पाहिजे. तर याचा अर्थ ती आपली हवा जी आहे त्याच्या फुफ्फुसात गेली आहे. ह्या अशा सायकल्स करत 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 आपल्याला कुठेतरी हॉस्पिटलमध्ये नेण्याची सोय करायची आहे. म्हणजे हे सगळं आपण एका जागेवर करत बसायचं नाही आहे. ॲम्ब्युलन्सची सोय आहे, कुठल्या तरी वाहनाची सोय आहे. तर ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या. हाताने दाबणे, 100 वेळा दाबणं झाल्यानंतर 2दा श्वास देणे, परत ती प्रक्रिया रिपीट करणे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नाडी चेक करणे. वारंवार नाडी चेक करणे. आणि बऱ्याच वेळा असं मॅजिक होतं. असा एकदम श्वास जोरात पेशंट घेतो आणि पेशंट पूर्ववत होऊ शकतो. कारण हृदयाच्या अटॅकमध्ये बऱ्याच वेळा असं असतं की